तास होता। अगदी 10:32 पहिला चेंडू ह्या मैदानावरती हाताळला गेला आणि तदनंतर मात्र आपले 12 सामने होणार होते ते झाले नाहीत। एक सामना आपल्याला आज घ्यावा लागला आणि आजही टोटल 12 सामन्यांचं शेड्यूल्ड आहे। त्याच्यामुळे आजचे मात्र 12 सामने होणे गरजेचं आहे, नाहीतर उद्याचा दिवस फायनलचा दिवस आहे, ग्रँड फिनाले असणार आहे केपीएल पर्व 5 ची आणि ती नामुष्की येऊ नये की ग्रँड फिनालेमध्ये सेमीफायनल आणि सेमीफायनल आणि फायनल एक एक ओव्हरची होईल। असं होऊ द्यायचं नसेल तर मात्र आजचं जे शेड्यूल आहे ते मात्र पूर्णतः कंप्लीट करावं लागेल। दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतो, अक्षय तरे आणि संदेश आपण पाहतो स्ट्राइक एंड वरती, तर अक्षय तरे नॉन स्ट्राइक एंड वरती आणि गोलंदाजी मार्क वरती युवा ग्रुपचा डॅशिंग अँड डायनामिक संदीप पाटील। चलो मॅच इज गोइंग ऑन अँड टायमिंग ऑन होते 15 मिनिटात 3 षटकांसाठी। पहिला चेंडू हाताळलेला आहे, या ठिकाणी सुंदर झेल घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु थोडंसं बॅलन्सिंग चुकलं आणि चेंडू जाते वन बाउन्स, सीमारेषा पार येतोय खणखणीत पहिलाच चौकार। चला पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार लगावल्यानंतर मात्र संदेश घरत दुसऱ्या चेंडूचा सामना करेल। यावेळेस शॉर्ट पिच चेंडूला दिशा दिले, फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय वन बाउन्स, वन्स अगेन चौकार। सांगू शकतो की आता जर आपण चौकार मारलात ना तर हा चौकार एक नाही दोन नाही तब्बल 2500 चौकार ठरू शकतो, कारण कुशल अनिल भोईर यांच्याकडून लगातार 3 चौकार 3 षटकार 3 विकेटसाठी 1500 रुपयाचं पारितोषिक आहे, तर हर्षिता राजेश घरत यांच्याकडून 3 चौकार 3 षटकार आणि 3 विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे, म्हणजे तब्बल 2500 रुपयाचा हा चौकार असू शकतो। फक्त एक गोष्ट आहे, षटकार जाता कामा नये, षटकार गेला तर पुन्हा तुम्हाला 3 षटकार लगावे लागतील। चला महत्वाचा चेंडू संदेश घरतसाठी, गोलंदाजी मार्कवरती संदीप, यावेळेस चेंडू हवेत आहे, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाते पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने आणि यस 2500 रुपयाचा हा फटका। संदेश थोडीशी बॅट वरती कर, कारण 2500चा हा फटका आहे आणि पहिला मानकरी ठरतोय 2500चा, दुसरा सॉरी माफ करा हा दुसरा आजच्या दिवसातील पहिला मानकरी संदेश घरत। कुशल भोईर नक्कीच आपल्या पॉकेटमध्ये थोडंसं हात घालतील आणि 1500 रुपयाचं पारितोषिक, तसेच हर्षिता राकेश घरत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक। मॅच संपल्यानंतर मात्र त्यांना गौरवण्यात येईल। दरम्यान पुढचा चेंडू, पहिला षटक प्रगतीपथावरती आहे, पहिल्या षटकातील चौथा चेंडू, यावेळेस फुल टॉस चेंडूला पाठवले ऑन साइडला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज आहे, एक धाव मात्र अर्जित केलेली जाते, एका धावेवरती समाधान। धावसंख्या आपण पुढे जाताना पाहतोय 13। अगदी आक्रमक पवित्र आपण पाहतोय संदेश घरत यांच्या माध्यमातून होताना 3 लगातार बॅक टू बॅक 3 चौकार आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं की एक धाव, अशा तब्बल 13 धावा पहिलं षटक। या वेळेला मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू जसा पिच झाला तसं आपण पाहिलं की थोडीशी चेंडूने दिशा बदलली, त्यामुळे अक्षय तरेला काही समजलं नाही आणि त्यामुळे हा निर्धाव चेंडू। दरम्यान प्रेक्षकांसाठी सुद्धा बक्षीस लागते, हर्षिता राकेश घरत यांच्याकडून कॅचसाठी मात्र तो प्रेक्षक असावा, कॅचसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे हर्षिता राकेश घरत यांच्याकडून। पुढचा चेंडू, यावेळेस चेंडूला उडवलंय, नो डाऊट आउट ऑफ द पार्क, षटकार। चला मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 40+ खेळाडू
संतोष मामा, संतोष मामा यांना मी आमंत्रित करतो या. आणि सन्माननीय उमेशजी घरात आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण संतोष मामा यांना सन्मानित करायचे. दोघे 40+ आहेत, सहकारी आहेत, एकमेकांना ओळखतात, एकमेकांना जाणतात. कित्येक वर्ष क्रिकेट ज्यांनी एकमेकांच्या सानिध्यामध्ये खेळलेले आहेत. म्हणजेच मित्राकडून एक मित्राचा सन्मान या मंचावरती होताना आपण पाहतोय. दरम्यान वळूया आपण गोलंदाजी मार्क वरती. मिस्टर प्रेम पहिला चेंडू डॉट हाताळल्यानंतर, कारण पहिलं षटक खूप महागडे ठरलं होतं संदीप यांचं, मात्र दुसरं षटक प्रेम कमबॅक करताना पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेस चेंडूला उडवले. चेंडू नो मॅन्स लँड होईल नक्कीच. 3 क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने त्या ठिकाणी चेंडूचं रक्षण करताना आपण पाहतोय. 2 धावा तत्पूर्वी मात्र पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावेने स्कोर बोर्ड पुढे जाताना आपण पाहतोय. गावदेवी स्पोर्ट्स साठी आजचा दिवस महत्वाचा आहे. स्कोर आतापर्यंत आपण पाहतोय दुसरा षटक प्रगती पथावरती असताना 21, कारण कालच्या दिवसातले दोन्ही सामने पराजित झालेले आहेत. त्याच्यामुळे आज सर्व सामने जिंकणे गावदेवी स्पोर्ट्स साठी महत्वाचं आहे. जर जिंकला तर अस्तित्व टिकून राहील. पुढचा चेंडू प्रेम यांचा. आता मात्र अत्यंत उसळी घेतलेला चेंडू आणि पंचांना थोडीशी सकाळच्या सत्रामध्ये कसरत करण्याची संधी मिळते. पंच सांगतायत अवांतर धाव. व्हाईटचा चेंडू, या व्हाईटच्या चेंडूमुळे 1 धाव मात्र स्कोरबोर्ड मध्ये वाढताना पाहतोय. 22 प्रेमचा. पुढचा चेंडू यावेळेला बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय गली रिजन मध्ये दन 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 करत चौकाराच्या दिशेने. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहतो. पॉइंटचा फिल्डर अतिशय चाणाक्षपणे चेंडूला त्याचं गॅदर करण्याचा चांगला प्रयत्न केला. 2 धावा मात्र तत्पूर्वी अर्जित झाल्या गेल्या. या 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाताना पाहतोय 24. अजूनही कोणत्याही प्रकारचा दगा फटका मात्र झालेला नाहीये. म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स आजचा दिवस हा चांगला आहे नक्कीच म्हणावं लागेल. पुढचा चेंडू यावेळेला चेंडूला पाठवले ऑफ साइडला. त्या ठिकाणी लॉंग ऑफला जो क्षेत्ररक्षक होता ढूंढते रहे जाओगे. काय झालं, असं वाटलं होतं की चेंडू आलाय, मी सहज गॅदर करेन, मात्र चेंडू चकवा देत सीमारेषा पार. चौकार. 28 धावा. अजूनही दुसरं षटक प्रेम यांचं. 2 चेंडू अजूनही दुसऱ्या षटकातील बाकी आहेत. सामना करतोय संदेश घरात. या वेळेला अप्रतिम चेंडू पिच झाल्यानंतर जसं चेंडूचा टप्पा पडला तसाच मात्र संदेश फक्त बघत राहिले आणि बघत राहिले. डॉट चेंडूची सांगता झाली. आता मात्र दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल प्रेम. सामना करेल चौकारांचा बादशाह संदेश घरात. यावेळेला चेंडूला टॅप केले. त्या ठिकाणी पॉइंटचा क्षेत्ररक्षक धावत चेंडू गॅदर केला. या ठिकाणी फेकी होते तोपर्यंत मात्र 1 धाव अर्जित केली आणि या एका धाव्याने धावसंख्या आपण पुढे जाताना पाहतोय 29. 2 षटकाच्या समाप्तीनंतर कुठे जाऊ नका, आपण पाहतोय KPL चं पर्व 5. आता मात्र गोलंदाजी मार्क वरती मिस्टर करण कालच्या दिवसामध्ये अप्रतिम गोलंदाजी हाताळले होते. 500 रुपयाचा मानकरी सुद्धा ठरला होता. धनेश परड यांनी गौरवलं होतं करण यांना. पुढचं षटक, तिसरं षटक घेऊन येते करण. यावेळी उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू, चेंडूला हुक केले. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा पॉइंटच्या वरून. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तारांबळ झालेले आहे. क्या करू या करू या ये करू असं करता करता मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय खणखणीत चौकार. 4 धावा.
धन्यवाद. आतापर्यंत पाहतोय आपण संदेश यांच्या बॅटमधून 5 चौकार आतापर्यंत आलेले आहेत. पुढचा चेंडू करण यांचा संदेश पुन्हा एकदा चौकार किंग. यावेळेला चेंडूला पाठवले लेग साइडला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण करेल. तत्पूर्वी मात्र एक धाव सहजगत्या पूर्ण होताना पाहतोय. या एका धाव्याने संघाची धावसंख्या 34. अजूनही तिसरं षटक, तिसऱ्या षटकातील 2 चेंडू खेळून झालेले आहेत. म्हणजे अजून तब्बल पाहिले तर 10 चेंडूंचा अजूनही सामना करायचा आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं की 60 धावा या चांगल्या या मैदानावरती झालेल्या असताना तो स्कोर हा ब्रेक करता येईल काय? संदेशला मात्र करामत करावी लागेल, अक्षयला करामत करावी लागेल. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली असेल, चुकी होणार नाही आणि बॅक टू द डगआउट मिस्टर अक्षय तरे. आतापर्यंत 11:30 मिनिटं झालेली आहेत. अजूनही जवळजवळ 3 चेंडूंचा सामना करायचा आहे. हे 15 मिनिटांमध्ये 3 चेंडू हाताळणे खूप महत्त्वाचं आहे करणसाठी आणि युवा ग्रुपसाठी. अन्यथा एक प्लेयर आपला 38 सर्कलमध्ये एक्स्ट्रा असेल. यावेळेला चेंडूला चांगल्या प्रकारे ग्लान्स केले, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, खणखणीत चौकार. थोडस विचार विमर्श करतोय करण, डोक्यामध्ये विचार करतोय कोणत्या पद्धतीने चेंडू हाताळू. आणि यावेळेला चेंडू जसा हातातून निघाला असं वाटलं होतं की खराब चेंडू आहे, असं वाटत होतं की सहज या चेंडूवरती षटकार किंवा चौकार सहज येईल. बघा आतापर्यंत जे चांगले चेंडू हाताळले ना त्यांचा समाचार घेताना मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळाले. परंतु जो चेंडू वाटत होता सर्व प्रेक्षकांना असं वाटत होतं की आता आपलं लक्ष मात्र मैदानाच्या बाहेर जाईल, परंतु या ठिकाणी थोडंसं फसवलं जितेंद्र तरे यांना. पुढचा चेंडू करण यांचा, जितेंद्र. यावेळेला चेंडूची कडा लागली, चेंडू जातोय बॅक साइडला, विकेट किपर तिकडे जीवाच्या आकांताने धावतोय भाग मिल्खा भाग आणि मिळताय 4 धावा. युवा ग्रुपचं खूप खूप अभिनंदन. आपण अगदी 14 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटक संपवलेत. आता मध्ये 4थ्या षटकासाठी जास्त वेळ घेऊ नका, ते सुद्धा लगेच संपवायचं आहे. आपण स्कोरबोर्ड पाहतोय 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 42, लॉस ऑफ 1 विकेट, 42 धावा. जरा डॉन गल्लीच्या पाठीमागे म्हणजे डॉन गल्लीचं जे आपण पॅव्हिलियन पाहतोय त्याच्या पाठीमागे एक व्हाईट कलरची गाडी आहे, स्विफ्ट डिझायर आहे. जर कोणाची असेल तर थोडीशी बाजूला करा, कारण त्याचा जो रिफ्लेक्शन आहे ते थोडंसं त्रासदायक होतोय. माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल किंवा ज्यांनी ओळखले असेल ज्या मालकाची गाडी आहे त्यांना फोन करा आणि मात्र गाडीला थोडीशी वेगळी जागा कुठे आहे ते पहा आणि पार्क करा. चला शेवटचं षटक, महत्वाचं षटक घेऊन येतोय आवेश. यावेळेला उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू, काय घडतायत पंच थोडीशी दिशा बदलतायत आणि आम्हाला दाखवतायत की नाही हा अतिशय खराब चेंडू आहे. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू खराब चेंडू, त्यामुळे मात्र अजूनही 6 चेंडू हाताळावे लागतील आवेशला, कारण आतापर्यंत स्कोरबोर्ड पाहतोय 43, 43, लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेला चेंडूला पाठवले ऑन साइडला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कॅच घेण्याचा प्रयत्न करत होता, मात्र 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने जात असताना 3 क्षेत्ररक्षकांना हुलकावणी देत मात्र लपाछपीचा डाव
हा चेंडूच्या माध्यमातून जिंकताना पाहतो, येतोय चौकार. आतापर्यंत संदेशच्या बॅट मधून आपण पाहतोय 6 चौकार आलेले आहेत, 6 चौकार. यावेळेला चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, एक धाव मात्र आपण पाहतोय या एका धावेने स्कोर बोर्ड पुढे जाताना 40. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. बघा, आळस ही गोष्ट अशी आहे ना, जर या क्रिकेटच्या मैदानात जर तुम्ही थोडा तरी आळसपणा दाखवला तर त्याचा फायदा मात्र घेण्यासाठी अपोजिट टीम लगेच तत्पर असेल आणि तेच दिसते. 49 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. संदेश घरत खेळतोय वैयक्तिक 33 धावांवरती. या वेळेला आसमानी सफर, परंतु त्या ठिकाणी अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. प्रेम वरठा, जजमेंट परफेक्ट आणि या ठिकाणी संदेश घरत याची खेळी संपुष्टात येते. एक वेल डन, चांगल्या पद्धतीने खेळ सादर केलात. कारण आपण पाहतो या टेनिस क्रिकेटमध्ये षटकार जास्त लागत असतात, चौकार कमी लागत असतात, परंतु त्याला कुठेतरी अपवादात्मक म्हणून आपण पाहतोय संदेश घरतकडे तब्बल 6 चौकार त्यांच्या बॅटमधून तळपताना पाहिले. स्कोरबोर्ड आपण पाहतोय 49 वरती दुसरी विकेट. अजूनही 3 चेंडूंचा सामना करावा लागेल, 3 चेंडू बाकी आहेत. 60च्या पुढे जाता येईल काय? चला, चिन्मय तरे, बबलू बबलू बल्लू, चिन्मय तरे म्हणून कोण ओळखणार नाही, बल्लू म्हणून ओळखतील. निलेश जैन आहेत, अजिंक्य तरे आहेत, कुमार तरे आहेत. हे काय करतायत माहितीये, जसं जसं ऊन वाढते ना तसं प्रत्येक प्रेक्षकापर्यंत आणि मान्यवरांपर्यंत आमच्यापर्यंत मात्र पाणी घेऊन येतात. एनर्जी ड्रिंक अजिंक्य तरेंच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चेंडू हवेत होता, मात्र चाणाक्षपणे क्षेत्ररक्षकाने ओळखलं की मी तो गॅदर करू शकत नाही, म्हणून कॅचचा प्रयत्न न घेता चेंडूला मात्र अडवण्याचा प्रयत्न केला गेला. 2 धावा तत्पूर्वी मात्र अर्जित झाल्या. या 2 धावेने स्कोर बोर्ड 50 क्रॉस करताना आपण पाहतोय. 51 लॉस ऑफ 2 विकेट. यस, एनर्जी ड्रिंक म्हणजे कालच्या दिवसात मी पाहिलं अजिंक्य, तुम्ही खूप चांगलं काम करतायत. म्हणजे काल आपल्या 12 मॅच होत्या, जवळजवळ 20-22 एनर्जी ड्रिंक आणल्या. त्याच्यात 4 आपण एनर्जी ड्रिंक दिल्याच नाहीत, मग बाकीची एनर्जी ड्रिंक गेल्या कुठे? पण ही मान्यवरांची पण आणि सर्वांची, कारण इकडे प्रत्येक जण थकत असतो, प्रत्येक जण मेहनत घेतो, त्या प्रत्येकासाठी एनर्जी ड्रिंक आणून ठेवतोय. अजिंक्य, आज स्टॉक कितीचा आहे? अजून येईल आतापर्यंत. असं हे दानशूर व्यक्तिमत्व पाहिजे की प्रत्येकाचा मॅन ऑफ द मॅचच्या बरोबर सर्वांचा विचार केला जातो. चला, पुढचा चेंडू आपण पाहूया. मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू असेल. यावेळी जितेंद्रच्या बॅटची कडा घेऊन चेंडू जातो विकेट किपर आणि सेकंड स्लिपच्या मधून चौकार. वॉरियर्स आणि जिजाऊ टायगर्स. चला, या दोन्ही संघनायकांनी मात्र या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जिजाऊ टायगर्स आणि प्रियल वॉरियर्स. जिजाऊ टायगर्स आपण पाहतोय दोन्ही कालचे सामने अपराजित राहिलेला आहे. अगदी जीत घरत यांचं कौतुक करेल. जीत घरत यांनी जे षटकार आतापर्यंत लावलेले आहेत पाहिलेत आपण. प्रियल वॉरियर्स साठी आजचा दिवस महत्वाचा आहे. आज त्यांच्यासाठी असेल चुकीला माफी नाही, नाहीतर मग उद्याचा दिवस फक्त औपचारिकरित्या खेळावा लागेल. कारण आजच्या दिवसातले सर्व सामने आपल्याला मात्र जिंकावे लागतील. चला, जिजाऊ टायगर्स आणि जिजाऊ टायगर्स आणि प्रियल वॉरियर्स देवातारे स्वतः येत आहेत
आज एक वेगळी जर्सी आपण प्रत्येक टीमच्या माध्यमातून पाहतोय. चला गाडी काढा, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल. पंकज कुडू, द गोल्डन मॅन ऑफ खानिवडे. गोल्डन आज गोल्डन फॉर्म मध्ये आहे, पंकज फॉर्म मध्ये आहे, कारण चौकार आणि षटकार मारून 3000 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झाले. चला उत्साहात असतील, आनंदात असतील, परंतु आपली गाडी मात्र योग्य ठिकाणी पार्क करा, कारण त्याचा थोडासा त्रास होतोय. चला लगेच 2 बॅटर मैदानात पाठवायचे आहेत. युवा ग्रुप खानिवडे. चला या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये आमचे सहकारी जोडलेले असतील, सागर सर त्या ठिकाणी असतील आणि आपण टॉस पाहणार आहोत. चिन्मय तरेंच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. या कारण हा सामना खूप महत्वाचा आहे, तसं प्रियल वॉरियर साठी खूप महत्वाचा आहे, कारण दोन्ही सामने प्रियल वॉरियर पराजित झालेला आहे, तर अपराजित असलेला जिजाऊ टायगर्स. नाणेफेकीचा कौल चिन्मय तरे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. तर चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच या. टॉस केला जाईल. एका बाजूला के 20-25 हे आपण दोन संघामधील घमासान सन्माननीय चिन्मयजी तरे यांच्या शुभ हस्ते पिन करणार आहोत. एका बाजूला प्रियल वॉरियर तर टॉस विन प्रियल वॉरियर्स. एकंदरीत काय म्हणतील आपण, ज्याप्रमाणे आणि नियोजन सुंदर ते पाहायला मिळते. थोडस रेंज आपली तिथपर्यंत पोहोचत नाहीये टॉस बॉक्स मध्ये. आपण थोडस नंतर इंटरव्ह्यू वगैरे घेऊया. देवा तरे आवाज आपण नेक्स्ट मॅचचा मात्र टॉस या मुख्य मंचाच्या समोर घेणार आहोत. तर प्रियल वॉरियर वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. यानंतर या दोन संघामध्ये घमासान पाहणार आहोत. यस, आणि मैदानात काय घडले बघा. ज्यावर सर्वांच्या नजरा होत्या, जी विकेट गावदेवी स्पोर्ट्सला पाहिजे होती, असा युवा ग्रुपचा धडाकेबाज आवेश मात्र बॅक टू द डग आउट. मुख्य मैदानावरती पाहतो उत्कर्ष खानिवडेचे एक धडकी भरवणारे गोलंदाज संतोष साने आपण या ठिकाणी पाहतोय की त्यांचे चेंडू ना समजायचेच नाही फलंदाजांना. अगदी 6 चेंडूमध्ये 1 धाव किंवा 2 धाव जरी पाहिजे असेल ना, तरी पण घाम फोडायचे असे गोलंदाज आपण पाहतोय. वेलकम, त्यांचं सुद्धा हे शुभ स्वागत आहे, कारण त्यांच्या गायडन्स मध्येच खानिवडा संघ पुढे पुढे जात असतो. पुढचा चेंडू साई शियांचा, यावेळेला चेंडू काही समजलेला नाही. श्रवण मात्र पाहत राहिला. 2 चेंडू आतापर्यंत फेकून झालेले आहेत आणि टार्गेट आहे निर्धारित 4 षटकांमध्ये 57 धावांचं. थोडंसं महागडं म्हणावं लागेल, परंतु षटकार आणि चौकारांची आतषबाजी झाली तर नक्कीच माफक आव्हान होईल. साईशांचा पुढचा चेंडू श्रवण, यावेळेला चेंडू लेग साइडला होता, परंतु हुलकावणी दिले त्या ठिकाणी स्लिपला. सागर तरे, आमच्याकडे या ठिकाणी म्हटलं जाते की सागर तरे म्हणजे प्रोफेशनल क्रिकेटर, आणि प्रोफेशनल क्रिकेटर कडून अशा चुका हे कोणालाही मान्य होणार नाहीत. परंतु सागर
ज्या ठिकाणी उभा आहे ना त्या ठिकाणी काय होतं, चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू नेहमी दिशा बदलतो. तर ती दिशा कदाचित जर जास्त बदलली तर मात्र नक्कीच वेगळा निर्णय येऊ शकतो. पुढचा चेंडू साईश यांचा. अपील मात्र जोरदार होता, परंतु या अपीलच्या नादामध्ये असतानाच एक धाव लेग बाईच्या माध्यमातून एक धाव मात्र अर्जित केली गेली. या एका धावेने स्कोर बोर्ड हळूहळू का होईना आता मात्र सुरुवात करतोय. 3 धावा आतापर्यंत 4 चेंडू साईश यांचे फेकून झालेले आहेत. या खानिवडे प्रीमियर लीगचे एक वैशिष्ट्य आहे की नवीन नवीन उद्योन्मुख खेळाडू अगदी 9वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी असे जास्तीत जास्त खेळाडू या टीम मध्ये दिसतात. आता मात्र डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू या ठिकाणी पंच दीपेश कुडू सांगतायत की हा खराब चेंडू आहे. तब्बल 12 संघ एकमेकांशी आपण झुंजताना पाहत. कालपासून सुरू झालेला हा महासंग्राम उद्या मात्र ग्रँड फिनाले असणार. उद्या मात्र गर्दी वाढणार आहे. यावेळेला चेंडू जातो विकेट किपरच्या पाठीमागे. सागर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाही. मागच्या वेळेला चूक झाली होती, होऊ शकते, परंतु पुन्हा चूक होऊ न देणं ही खरी आपली मानवी प्रकृती आहे आणि तीच या ठिकाणी सादर करताना सागर वेल्डन. 4 धावा आतापर्यंत, 5 धावा आतापर्यंत आपण स्कोर बोर्ड वरती पाहतोय. पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावरती आहे. पहिल्या षटकातील तब्बल 5 चेंडू फेकून झालेले आहेत. साईस गोलंदाजी मार्क वरती. पुढचा चेंडू श्रवणच्या बॅटला चेंडू जसा यावेळेला बघा एक छोटा खेळाडू आहे, कद बहुत ही छोटा आहे. जर कदाचित त्या ठिकाणी एक चांगला प्लेयर असता म्हणजे ज्याची उंची जास्त आहे तर नक्कीच रिझल्ट वेगळा असता. यावेळेला श्रवणला मात्र कदाचित मैदानाच्या बाहेर जावं लागलं असतं. 2 धावा तत्पूर्वी मात्र अर्जित झाल्या. या 2 धाव्याने पहिलं षटक मात्र समाप्त होते. पहिल्या षटकानंतर धावसंख्या पाहतोय 7. चला दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय अत्यंत नवोदित इयत्ता 9वी मध्ये खेळणारा, शिकणारा आणि आता केपीएल मध्ये खेळणारा आदर्श दयानंद घरत. गोलंदाजी मार्कवरती. कालचा दिवस आदर्शसाठी खूप महत्वाचा होता. चांगला दिवस होता. 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा त्याने जिंकलं होतं. एक चांगली गोलंदाजी हाताळली होती. आता मात्र काय करेल, कारण गावदेवी स्पोर्ट्ससाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. 18 चेंडू आणि 50 धावा असं इक्वेशन असताना बॉल मात्र आदर्शच्या हातात आहे. आदर्शला करामत करावी लागेल. आपल्या संघाला पुढे घेऊन जायचं हे महत्त्वाचं आहे. चला पहिला चेंडू आदर्श यांचा. यावेळेला फुल टॉस चेंडू. चेंडूला दिशा दिली. चेंडू जातो ऑन साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जितेंद्र तरे जीवाच्या आकांताने तडफडतोय, धावतोय, पलटोय. एक धाव या एका धाव्याने स्कोर बोर्ड पुढे जाताना आपण पाहतोय. आतापर्यंत 8 धावा म्हणजे आता 17 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. इकडे लहान बालका आपण पाहतोय थंडा थंडा कुलकुल गोळा खाताना. यावेळेला चेंडू हवेत आहे. निर्जन स्थळी नक्कीच लँड होईल चेंडू. त्या ठिकाणी साई स्वतः धावतोय. 1 बाउंड चेंडू गॅदर केला. तत्पूर्वी मात्र 2 धावा अर्जित झाल्या. या 2 धावेने स्कोर बोर्ड पाहतोय 10 लॉस ऑफ 1 विकेट. षटकार आणि चौकार आले नाहीत तर नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आदर्शची, कारण आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेले आहेत. या 2 चेंडूमध्ये 3 धावा आदर्शने खर्च केलेले आहेत. पुढचे 4 चेंडू आदर्शसाठी आणि पुढचे 4 चेंडू हे गावदेवी स्पोर्ट्ससाठी सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतील. पुढचा चेंडू. या वेळेला चेंडू जातोय साईशच्या हातामध्ये. नो हलिंग नो डुलिंग, ओनली स्टँडिंग. म्हणजे जराही त्याला हळायला लागलं नाही. अगदी जसं काय ठरलं होतं की मी तुझ्याकडे मारतोय आणि लगेच कॅच मात्र अप्रतिम झेल साईश यांचा म्हणावा लागेल. एक उत्तम गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय आदर्श घरत यांच्या माध्यमातून.
संदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये येतो. 15 चेंडू 47 धावा. या वेळेला आल्या आल्या इरादे स्पष्ट, आसमानी सपार षटकार. आमचं नेट थोडंसं स्लो झालंय आणि डीजे वाला पण थोडासा स्लो झालाय. म्हणजे कसं आहे, तो बरोबर बॅलन्स करतो. जसं नेट स्लो झालाय ना तसं तो थोडंसं उशिरा गाणं लावतो, म्हणजे जेणेकरून पोचताना ते बरोबर पोचेल. काय टायमिंग घेतले डीजे वाल्याने. चला आता मात्र चेंडू शिल्लक असतील 14, धावा हव्यात 41. संदीपचं स्टँडिंग होणं तिथे खूप गरजेचं आहे, कारण संदीपच्या मनामध्ये आहेत मला फक्त षटकार आणि चौकार बस यांचाच हिशोब येतो. बाकी माझ्या काही दैनंदिनीमध्ये नाहीये, चौकार आणि षटकार. पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू हाताळला होता. आदेश यांनी ब्लॉक खोलला, चेंडू टाकला होता. तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढल्या संदीपने, पण अतिशय गचाळ खराब. जितेंद्र तरे हा सुद्धा एक सीझन प्लेयर आहे. आयकॉन प्लेयर कडून अशा चुका होणे कोणालाही पसंत पडणार नाही. जितेंद्र तरे यांना विचार करावा लागेल काय घडते माझ्याकडून. चला पुढचा चेंडू आदर्श यांचा. यावेळेला चेंडू हवेत आहे, स्वतः आदर्श धावतोय. झेल घेतला तर बक्षिसाचा मानकरी ठरला असता, मात्र एक चांगला प्रयत्नांची पराकाष्ठाला मात्र 100 पैकी 100 गुण. यश मात्र तितकं आलं नाही. चालेल ठीक आहे, परंतु प्रयत्न करणं सोडू नका, कारण कधीतरी नशीब नक्कीच आपल्या समोर सुद्धा झुकेल. आणि यावेळेला मात्र स्कोर बोर्ड आपण पाहतोय 22, लॉस ऑफ 2 विकेट. आता चेंडू शिल्लक आहेत केवळ 12. अर्धा टप्पा मात्र चेंडूंचा पूर्ण झालेला आहे. रन धावा मात्र हव्या आहेत 35. 12 चेंडू 35 धावा. कुठे जाऊ नका, आपण पाहतोय केपीएलचं 5वं पर्व. तोपर्यंत एक संधी देऊया डीजेला. युवा ग्रुपचे हितचिंतक संजित पाटील आणि विजय जाधव या ठिकाणी आपण पाहतोय. डान्स थोडासा एक उत्साह देतायत आपल्या प्लेयरला. नक्कीच आमच्यापर्यंत हात सुद्धा केलेला आहे, कारण असे हितचिंतक असणे महत्त्वाचे आहेत, कारण तीच प्रेरणा मिळते आपल्या संघाला. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 11 चेंडू आणि 29 धावा. इक्वेशन काहीच सोपं आहे. यावेळेला थोडासा बॅलन्स चुकला. जसा चेंडू हवेत होता तसा मात्र साईशचे 2 ते 3 पावलं मात्र आदर्श माफ करा आदर्श 2 ते 3 पावलं पुढे आला होता. त्यानंतर जजमेंट चुकलं गेलं. जजमेंट चुकल्यानंतर पुन्हा बॅक करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र बॅलन्स चुकला आणि या ठिकाणी 2 धावा मात्र सहजगत्या पूर्ण झाल्या. आता चेंडू शिल्लक असतील 10, धावा हव्यात 27. 10 मध्ये 27. यावेळी उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू जसा चेंडू हाताळायला हवा होता, जितेंद्र एक आयकॉन खेळाडू आहे ते जाणलं आणि तशा प्रकारचा चेंडू हाताळला. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू मात्र प्रेशर वाढवतो युवा ग्रुपचं. 9 चेंडू 27 धावा. चेंडू गणित 3-3 धावांची रणगती. यावेळी चेंडूला पाठवले ऑन साइडला, पुन्हा तिकडे आदर्श आहे. आदर्श मस्तकाला दस्तक देत 1 बाउन्स चौकार. DJ check check
नक्कीच इयत्ता 9वीचा विद्यार्थी आदर्श मात्र आज त्याचा चेंडू पिछा सोडत नाही. जिथे आदर्श तिथे चेंडू. म्हणजे काल आपण पाहिलं होतं पिंटू, जिकडे पिंटू होता तिथे चेंडू जात होता. आज मात्र चेंडू आदर्शच्या पाठी लागलाय. या पुन्हा एकदा चेंडू हवेत, अक्षय मात्र जीवाच्या आकांताने धावते, परंतु चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण, झेल काही घेता आलेलं नाही, पण चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. अक्षय यांचं योग्य वेळेला जाणलं की झेल घेण्यापेक्षा धावा रोखणे इथे खूप महत्वाचं आहे. 2 धावा निश्चित आपल्या संघासाठी रोखल्या. आता मध्ये चेंडू शिल्लक असतील 7 धावा हव्यात 21. 7 चेंडू 21 धावा. प्रेम आहे स्ट्राईक एंड वरती. गोलंदाजी मार्क होती जितेंद्र. ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू बॅटची कडा लागली. एक धाव मात्र सहजगत्या पूर्ण केलेली आहे एका धावेने. या ठिकाणी बघा, म्हणजे चेंडू इतका चांगला होता, फुलटॉस चेंडू वाटत होता, परंतु तो हवेतल्या हवेत चेंडू स्विंग करत होता. कारण ही जादू, ही कलाई, हा कलाईचा उपयोग जितेंद्र यांना करता येतो. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 6, म्हणजे 1 षटक आणि 20 धावा. काय रणनीती आखली जाईल, कोणाला जबाबदारी दिली जाईल, अक्षयला पुढे आणलं जाईल का, की एक नवीन बॉलर शोधला जाईल. पाहूया. कुठे जाऊ नका. यू गेलो यू आलो. मीटिंग जास्त करू नका, कारण बरोबर 14.5 मिनिटांमध्ये आपण हे 3 षटक हाताळलेले आहेत. आता मात्र 6 चेंडू 20 धावा, म्हणजे साधारणतः 3 मोठे फटके येणे गरजेचं आहे. संदीप अँड टीम आपण पाहतो. युवा ग्रुप खानिवडे. प्रेम आहे स्ट्राईक एंड वरती. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय संदीप पाटील. अक्षय तरे बॅटिंगच्या माध्यमातून. अक्षय तरेकडे आपण जर पाहिलं तर एक षटकार अक्षय यांच्या बॅटमधून जरूर आला होता. आता मात्र धावा रोखायच्या आहेत, करायच्या नाहीयेत. 6 चेंडू शिल्लक आहेत. डोक्यामध्ये विचार चालू आहे कोणत्या प्रकारे चेंडू हाताळू की जेणेकरून प्रेम मात्र चेंडूच्या प्रेमात पडणार नाही. नक्कीच राजेंद्रजी बुधाजी घरात एक चांगलं व्यक्तिमत्व, क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होताना, आणि त्यांचे बाउन्सर सुद्धा आपण पाहतोय. गुमान सिंग नाम ही काफी है. चल अक्षय 6 चेंडू 20 धावा. यस, प्रेमच्या प्रेमात पडलाय. आसमानी सफर. टाटा बाय बाय करते हुए गेंद निकल पड़ी है आउट ऑफ द पार्क. षटकार. यावेळेला चेंडू हवेत पुनश्च एकदा, पुनश्च एकदा, आणि आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा. आणि धन्यवाद थोडीशी अनाउन्समेंट करतोय की यानंतरचा जर षटकार आला ना तर तो युवा ग्रुपसाठी महत्वाचा आहे, शिवाय प्रेमसाठी महत्वाचा आहे. तब्बल 2500चा हा षटकार असेल यानंतरचा षटकार. कारण कुशल अनिल भोईर यांच्याकडून 1500 रुपये, हर्षिता राकेश घरत यांच्याकडून 1000 रुपये. 2500चा चेंडू. जोरदार टाळ्या होत्या युवा ग्रुप. क्या बात आहे. 4 चेंडू आणि 8 धावा. आणि प्रेमसाठी 2500चा षटकार. बघूया. 8 धावा, षटकार आणि विजय, असं समीकरण संपूर्ण जुळून आलेलं आहे. आणि स्वास्तिक मोबाईल कडून गिफ्ट हॅम्पर या ठिकाणी उपस्थित. चला कुठे बघू नका, फक्त लक्ष आपलं मैदानामध्ये. अक्षय यावेळेला चेंडूला चांगल्या पद्धतीने टोलवण्याचा प्रयत्न केला. आदर्श मात्र यावेळी चुकी करत नाहीत. जसा चेंडू आला तसा मात्र यावेळेला चुकी झाली की काय. ऑलरेडी बेल्स पडलेल्या असताना जितेंद्र तरे अपील करतायत दीपेश कुडू यांच्याकडे, स्क्वेअर लेग अंपायर कडे, आणि मात्र सल्ला मसलत केला जाईल. व्हॉट्स हॅपन ऑन द ग्राउंड.
चला पंच आपण पाहतोय या ठिकाणी पंचाने डिसिजन फक्त द्यायचं आहे. यट्स काय आहे, नाही नॉट आउट आहे. चला आता चेंडू शिल्लक आहेत 3. 3 चेंडू 6 धावा. 3 चेंडू आणि 6 धावा. फक्त मैदानाकडे पहा, कारण धाव्या हव्यात 6 आणि शिवसेना शाखा प्रमुख खराट्टरा मराठी दणका मिलिंदजी काशीनाथ किनी यांचं आगमन होते. वेलकम साहेब. आणि अगदी त्यांची एक पद्धत आहे, परंपरा आहे की आल्या आल्या नतमस्तक होतात महाराजांपुढे. तसेच देवाचा आशीर्वाद घेण्यास मात्र कधीच चुकत नाहीत. असे सन्माननीय मिलिंदजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित होताना मी त्यांना मंचावरती विराजित होण्याची विनंती करतोय. चला आलेल्या नवीन प्रेक्षकांसाठी सांगतोय काय चालले समीकरण. समीकरण चालले 3 चेंडू 6 धावा. प्रेमच्या प्रेमात पडलाय चेंडू. प्रेमच्या बॅट मधून आतापर्यंत आपण तब्बल पाहतो 11 चेंडू आणि 31 धावा प्रेमच्या बॅट मधून निघालेले आहेत. 3-6 बॅटची कडाला लागले. सागर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चुकी करत नाही. 1 धाव मात्र अर्जित केली जाते. एका धावेने इक्वेशन थोडस बदलताना पाहतोय. 2 चेंडू 5 धावा. मागचा सामना सुद्धा आपण पाहिला. दिलीप पाटील यांचं मी कौतुक करेन, कारण मागच्या वेळेला सुद्धा 2 चेंडू आणि 5 धावा पाहिजे असताना डिफेंड केल्या होत्या. याच वेळेला मात्र ती कामगिरी, ती करामत अक्षयला करता येईल काय, कारण इक्वेशन सेम आहे. 2 चेंडू 5 धावा. या वेळेला चेंडूला पाठवले ऑफ साइडला. चेंडू हवेत असताना मात्र आपण पाहतो 1 बाउन्स गॅदर केला जातो. 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला, ती सुद्धा सक्सेसफुल पूर्ण होते. या 2 धावेने आता मात्र मॅच आलेली आहे ते शेवटच्या चेंडूवरती. 1 चेंडू 3 धावा. 2 काढल्या तर सामना टाय होईल. दोन्ही संघांना 1-1 गुण मिळेल. आणि गावदेवी स्पोर्ट्सला मात्र हा सामना जिंकणे खूप महत्वाचं आहे. एका धावेवरती, एका पॉइंटवरती नाही चालणार. म्हणून गावदेवी स्पोर्ट्सला मात्र हा चेंडू मिस होणे खूप गरजेचं आहे. डॉट चेंडू आला तर नक्कीच गावदेवी स्पोर्ट्स मात्र जल्लोष करेल, कारण हा त्यांचा पहिला विजय असेल. आणि युवा ग्रुपचा आपण पाहतोय आतापर्यंत दोन्ही सामने युवा ग्रुपने आपल्या खिशामध्ये घातलेले आहेत. म्हणजे त्यांच्यासाठी टाय झाला तरी काही फरक पडणार नाही, परंतु जिंकण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. 1 चेंडू 3 धावा. सन्माननीय राजेशजी किनी युवा मोर्चाचे वसई तालुका ग्रामीण विभागाचे अध्यक्ष यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं. अगदी कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं उद्घाटनाच्या सत्रामध्ये ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उद्घाटन सुद्धा झालेलं होतं, त्यांचं सुद्धा मी पुन्हा एकदा शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतोय. 1 चेंडू 3 धावा. यावेळेला चेंडूला पाठवून 3 धावा घेतल्या जातील काय, की 1 बाउन्स करून चेंडू जाईल. 1 धाव मात्र पूर्ण केलेली आहे. दुसरीचा प्रयत्न आहे. सन्नाटा. काय घडलं, यस विकेट दिली जाते. म्हणजे मॅच इज टाय. मॅच टाय होते. 1 पॉइंट मिळेल. युवा ग्रुप खुश असेल, कारण त्यांना पाहिजे होतं. मॅच जाण्यापेक्षा 1 पॉइंट आमच्यासाठी महत्वाचा आहे. तर एक सुरुवात झालेली आहे गावदेवी स्पोर्ट्सची. थोडंसं सिद्धांत घरत डोक्यावरती हात देत आहेत. ये क्या हुआ, ए प्रभू. थोडासा विचार करतील. चल मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो. ह्या मॅच मधील अप्रतिम खेळी सादर केली. अगदी मॅच असे वाटत होतं की इक्वेशन आपल्या बाजूने नाही आहे, मॅच आपल्या हातातून जाते. आणि त्याच वेळेला संदीप पाटील यांना एक चांगली साथ दिली. प्रेम वरठा 12 चेंडू आणि 32 धावा. तसेच एक चांगली गोलंदाजी आपण पाहिली. आणि त्याचमुळे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय मिस्टर प्रेम वरठा. आणि मी आमंत्रित करेन संदीप घरत यांना सुद्धा, संदेश घरत, की ज्यांनी 2500 रुपयाचं मानकरी जे ठरलेले आहेत. संदेश घरत 3 बॅक टू बॅक